यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणमितीचे उपयोजन यामध्ये उन्नत कोन आणि अवनत कोन या दोन संकल्पना पाहिल्या होत्या। त्याचप्रमाणे त्यावरील काही उदाहरणावर चर्चा केलेली होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही आव्हानात्मक उदाहरणावर किंवा प्रश्नावर चर्चा करणार आहोत। तर पहा, पहिले उदाहरण काय आहे। जेट विमानाचा जमिनीवरून उड्डाण करतानाचा उन्नत कोन 60 अंश मापाचा होतो। उड्डाणानंतर 30 सेकंदांनी होणारा उन्नत कोन 30 अंश आहे। तर 3600 वर्गमुळात 3 मीटर स्थिर उंचीवरून उडताना जेट विमानाचा वेग किती ते काढा। तर पहा, यापूर्वी मी उल्लेख केलेला होता त्याप्रमाणे आपणाला या ठिकाणी दिलेल्या उदाहरणाप्रमाणे या ठिकाणी आकृती काढावी लागेल। तर समजा या ठिकाणी आकृतीचं निरीक्षण केलं तर आकृतीमध्ये सर्व बाबी आपण दाखवलेल्या आहेत। समजा ओ या ठिकाणाहून विमानाने उड्डाण केलेले आहे आणि ते ए या ठिकाणी गेलेले आहेत। म्हणजे सुरुवातीची स्थिती, उड्डाणाच्या वेळची स्थिती म्हणजे या ठिकाणी ए बिंदूजवळ समजा ते विमान आहे आणि आपण ओ बिंदूला निरीक्षकाची स्थिती असंही म्हणू शकतो किंवा निरीक्षक ओ या ठिकाणी आहे असं म्हणू शकतो। त्यावेळीचा उन्नत कोन किती आहे? 60 अंश मापाचा आहे। म्हणजे या ठिकाणी कोन एओसी हा 60 अंश मापाचा आहे। या ठिकाणी ओडी ही जी काही रेषा दाखवली ही समजा जमीन आहे असं आपण गृहीत धरतो। 30 सेकंदानंतर ते विमान ए या ठिकाणापासून बी या ठिकाणी गेले आणि 30 सेकंदानंतर ज्यावेळी त्या विमानाकडे निरीक्षकानं पाहिलं त्यावेळी होणारा उन्नत कोन किती अंशाचा आहे? 30 अंशाचा आहे। आता या ठिकाणी आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर या ठिकाणी त्रिकोण एओसी या त्रिकोणामध्ये या ठिकाणी कोन एओसी हा आपला 60 अंशाचा असेल आणि त्यानंतर बी या स्थितीमध्ये ज्यावेळी विमान असेल त्यावेळी या ठिकाणी बीओडी हा आपला उन्नत कोन असेल तो 30 अंश मापाचा असेल आणि या ठिकाणी उंची तर स्थिर आहे 3600 वर्गमुळात 3 मीटर। त्यामुळे या ठिकाणी ही एसी आणि बीडी हे सुद्धा किती असले पाहिजेत? 3600 वर्गमुळात 3 मीटर असले पाहिजेत। तर सर्वप्रथम आकृती समजून घ्या। तर या ठिकाणी पहा, समजा जमिनीवरील ओ या ठिकाणी निरीक्षक आहे। 30 सेकंदाच्या फरकाच्या आधी व नंतरच्या जेट विमानाच्या अनुक्रमे ए व बी या दोन स्थिती आहेत। 30 सेकंदापूर्वी आणि 30 सेकंदानंतर म्हणजे उड्डाणाच्या वेळी ए स्थिती, 30 सेकंदानंतर ते विमान बी या ठिकाणी असेल आणि निरीक्षकाची स्थिती ओ आहे असं गृहीत धरून या ठिकाणी आपण आकृती काढलेली आहे। मग आता या ठिकाणी पहा, जर या ठिकाणी आपण ए स्थितीमध्ये आणि बी स्थितीमध्ये पाहिलं तर कोन एओसी हा आपला 60 अंशाचा असेल आणि कोन बीओडी हा किती अंशाचा असेल? 30 अंशाचा असेल। एक लक्षात ठेवा की आपणाला विमानाचा वेग काढावायचा आहे तर आपण काय करू की ए पासून बी या ठिकाणी विमान किती सेकंदामध्ये गेलेलं आहे? 30 सेकंदामध्ये गेलेलं आहे। तर आपण एबी हे अंतर काढून घेऊ। एबी काढून घेण्यासाठी आपणाला या ठिकाणी सीडी काढता येईल। सुरुवातीला आपण विचार करू एओसी त्रिकोणाचा आणि त्रिकोण एओसी मध्ये आपणाला एसी माहित आहे, एओसी कोन माहित आहे। आपण या ठिकाणी ओसी काढू। त्या ठिकाणी टॅन गुणोत्तर वापरा किंवा क्वाट वापरा, कुठलंही गुणोत्तर चालेल। समोरील बाजू आणि लगतच्या बाजूचं गुणोत्तर आहे।
त्याच पद्धतीनं आपण बीओडी या त्रिकोणाचा विचार केला तर आपणाला कोण माहिती बीओडी 30 अंशाचा आहे, समोरील बाजू माहीत आहे. आपण ओडी काढू. ओडी आणि ओसी काढल्यानंतर आपणाला सीडी काढता येईल ओडी मधून ओसी वजा करून, आणि त्यानंतर आपणाला हे सीडी अंतर मिळालं म्हणजे एबी मिळेल. मग एबी हे अंतर 30 सेकंदातील अंतर असेल. त्या 30 सेकंदातील अंतरावरून त्या जेट विमानाचा आपण वेग कॅल्क्युलेट करू शकतो. तर पहा आपण सुरुवातीला काय म्हणणार आहे त्या ठिकाणी. तर या ठिकाणी एसी बरोबर बीडी बरोबर आपल्याला लिहिता येईल 3600 वर्गमुळात 3 मीटर. त्यानंतर आपण एका एका त्रिकोणाचा विचार करू. या ठिकाणी सुरुवातीला त्रिकोण एओसी, या त्रिकोणामध्ये काय लिहिता येईल, टॅन कोन एओसी. एओसी कोणाचं टॅन गुणोत्तर म्हणजेच टॅन 60 बरोबर काय लिहिता येईल आपणाला, एसी छेदस्थानी ओसी, समोरील बाजू छेदस्थानी लगतची बाजू. मग टॅन 60 ची किंमत ठेवा वर्गमुळात 3. एसीची किंमत माहीत आहे 3600 वर्गमुळात 3 छेदस्थानी ओसी, आणि यावरून जर आपण ओसीची किंमत काढली तर आपणाला मिळेल हे वर्गमुळात 3 कॅन्सल होतील आणि ओसी बरोबर काय मिळेल आपणाला 3600 मीटर मिळेल. लक्षात घ्या या ठिकाणी ओसी हे अंतर मिळालेलं आहे. त्यानंतर आपण कोणत्या त्रिकोणाचा विचार करणार आहोत, बीओडी या त्रिकोणाचा विचार करा. त्रिकोण बीओडी मध्ये मग बीओडी या कोणाचं टॅन गुणोत्तर घ्या. टॅन कोन बीओडी बरोबर बीओडीचं माप माहीत आहे 30 अंश आहे. टॅन 30 बरोबर काय लिहिता येईल, बीडी छेदस्थानी ओडी लिहिता येईल. मग आता टॅन 30 ची किंमत आहे 1 छेदस्थानी वर्गमुळात 3 बरोबर 3600 वर्गमुळात 3 बीडीची किंमत छेदस्थानी ओडी, आणि याला जर सोडवून घेतलं तर हे वर्गमुळात 3 उजव्या बाजूत गुणाकारात जातील. तिरकस गुणाकार करा, ओडी बरोबर 3600 गुणिले 3 मिळेल, म्हणजे ओडीची किंमत 10800 मीटर मिळेल. आता पहा ओडी आणि ओसी मिळाल्यानंतर सीडी काढता येईल. सीडी कसं काढता येईल आपल्याला, सीडी बरोबर ओडी उणे ओसी. आता पहा या ठिकाणी आपल्याला एबी अंतर काढावायचं आहे. एबी म्हणजे सीडी. एबी बरोबर सीडी बरोबर ओडी उणे ओसी, म्हणजे या ठिकाणी एबी मिळेल 10800 उणे 3600, म्हणजेच या ठिकाणी 7200 मीटर. म्हणजे हे जे अंतर आहे एबी 7200 मीटर, हे अंतर ते जेट विमान किती सेकंदात जाते, 30 सेकंदामध्ये. म्हणजे हे जे अंतर आहे हे 30 सेकंदातील अंतर आहे, किंवा हे अंतर कापण्यास त्या जेट विमानास 30 सेकंद लागले. ठीक आहे, 30 सेकंदातील अंतर असेल तर अंतर भागिले वेळ बरोबर वेग काढता येईल. जेट विमानाचा वेग बरोबर 7200 छेदस्थानी 30 मीटर पर सेकंद, आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर जेट विमानाचा वेग किती मिळेल, 240 मीटर पर सेकंद. आता याचं रूपांतर तुम्ही किलोमीटर प्रति तास करू शकता, काही अडचण नाही. मिनिटाचं तासामध्ये सेकंदाचं तासामध्ये रूपांतर करा आणि मीटरचं किलोमीटरमध्ये रूपांतर करून तुम्ही उत्तर लिहू शकता. यानंतर आपण आणखी एका उदाहरणावर चर्चा करू. तर पहा उदाहरण काय दिलेलं आहे. एका सरोवराच्या पृष्ठभागापासून 400 मीटर उंचीवरील ठिकाणापासून एका ढगाकडे पाहिले असता होणारा उन्नत कोन 30 अंश मापाचा होतो, आणि त्याच ठिकाणापासून ढगाच्या प्रतिबिंबाकडे पाहिले असता होणारा अवनत कोन 45 अंश मापाचा होतो,
तर पृष्ठभागापासून ढग किती उंचीवर असेल? पहा, उदाहरण समजून घ्या. निरीक्षक हा सरोवराच्या पृष्ठभागापासून 400 मीटर उंचीवर आहे आणि त्या ठिकाणापासून तो जेव्हा ढगाकडे पाहतो त्यावेळी उन्नत कोन 30 अंश मापाचा होतो आणि त्याच ठिकाणापासून तो निरीक्षक जेव्हा त्याच्या ढगाच्या प्रतिबिंबाकडे पाहतो तेव्हा अवनत कोन किती अंश मापाचा होतो? 45 अंश मापाचा अवनत कोन होतो. तर पृष्ठभागापासून ढग किती उंचीवर असेल? पहा, उदाहरण लक्षात आल्यानंतर आपण त्या उदाहरणाप्रमाणे या ठिकाणी आकृती काढू. आता आपण आकृतीचे निरीक्षण केलं तर पहा, उदाहरणाप्रमाणे आपणाला आकृती काढता येणं अपेक्षित आहे. त्याचा एक एक भाग तुम्ही दाखवत चला. या ठिकाणी समजा आपण PQ हा त्या तळ्याचा किंवा त्या सरोवराचा पृष्ठभाग दाखवलेला आहे आणि त्या पृष्ठभागापासून 400 मीटर उंचीवर A या ठिकाणी निरीक्षक आहे. C या ठिकाणी ढग आहे आणि या ढगाचं प्रतिबिंब त्या सरोवरात मध्ये पडेल, म्हणजे या ठिकाणी R या ठिकाणी त्या ढगाचं प्रतिबिंब असेल. A या ठिकाणापासून निरीक्षक जेव्हा ढगाकडे पाहतो म्हणजे C कडे पाहतो त्यावेळी किती अंशाचा उन्नत कोन होतो? 30 अंश मापाचा उन्नत कोन होतो. या ठिकाणी AS ही आपण क्षितिज समांतर रेषा दाखविलेली आहे. त्याच पद्धतीनं A या ठिकाणापासून निरीक्षक जेव्हा R कडे पाहतो म्हणजे ढगाच्या प्रतिबिंबाकडे पाहतो तेव्हा अवनत कोन किती मापाचा होतो? 45 अंश मापाचा अवनत कोन होतो. या ठिकाणी दाखवले आपण. आणखी कोणती माहिती आपल्याला आकृतीमध्ये माहिती करून घेता येईल हे पहा. या ठिकाणी ही AS ही क्षितिज समांतर रेषा आणि PQ या परस्परांना समांतर असतील आणि AP हा लंब असेल, म्हणजे या ठिकाणी ASQP हा जो काही चौकोन तयार होणार आहे तो आयत असणार आहे. म्हणजे आकृतीमध्ये या ठिकाणी AP बरोबर SQ हे सुद्धा आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, जेव्हा गरज पडेल त्यावेळी त्याचा आपण वापर करू. तर आकृती आपल्या लक्षात आल्यानंतर आपण आकृतीमध्ये काय दाखवलेले हे त्याचा उल्लेख थोडक्यात या ठिकाणी करू. समजा बिंदू C हे ढगाचे स्थान आहे, रेख PQ सरोवराचा पृष्ठभाग आहे आणि R हे ढगाचे प्रतिबिंब आहे. आपणाला प्रश्न विचारलाय की ढग पृष्ठभागापासून म्हणजे या PQ पृष्ठभागापासून ढग किती उंचीवर असेल? आपणाला एक बाब माहीत असणं गरजेचं आहे की जेवढं CQ आहे तेवढंच QR असलं पाहिजे. मग आपण या ठिकाणी गृहीत धरू की या ठिकाणी तो ढग त्या सरोवराच्या पृष्ठभागापासून x उंचीवर आहे, म्हणून त्याला आपण या ठिकाणी लिहू की CQ बरोबर QR बरोबर x, म्हणजे तो ढग त्या सरोवराच्या पृष्ठभागापासून x उंचीवर आहे. आपण त्या आकृतीमध्ये दाखविले. त्यानंतर पहा की या ठिकाणी आपण निरीक्षकाचा उल्लेख केलेला नाही. हे या ठिकाणी त्या निरीक्षकाचं स्थान आहे. त्यानंतर आपण काय सांगू शकतो पहा की या ठिकाणी AP बरोबर काय आहे? SQ, म्हणजे SQ सुद्धा 400 असलं पाहिजे. त्यावरून आपण CS सांगू शकतो. CS किती मिळेल?
तर एक्स उणे 400 मिळेल. आणि एस आर किती मिळेल? कारण क्यू आर एक्स आहेत, एस क्यू 400 आहेत, म्हणजे एस आर किती मिळेल? एक्स अधिक 400 मिळेल. आपण या ठिकाणी सीएसचा आणि एस आरचा उल्लेख का करत आहोत हे लक्षात घ्या. आपणाला एक्सची किंमत काढावयाची आहे. मग आपण काय करणार आहोत? सुरुवातीला आपण एसीएस किंवा एएससी या त्रिकोणाचा विचार करून या ठिकाणी एएसची किंमत काढणार आहोत. त्याच पद्धतीनं आपण एएसआर या त्रिकोणाचा विचार करून या ठिकाणी एएसचीच किंमत मिळवणार आहोत. आणि या दोन्ही त्रिकोणावरून मिळालेली एएसची किंमत आपण समान दाखवून या ठिकाणी एक्सची किंमत काढणार आहोत. तर पहा, सुरुवातीला आपण एएससी या त्रिकोणाचा विचार केला तर आपणाला या 30 अंशाच्या उन्नत कोनासाठी टॅन गुणोत्तर वापरून एएस काढता येईल. त्याच पद्धतीनं दुसऱ्या त्रिकोणामध्ये म्हणजे एएसआर त्रिकोणामध्ये 45 अंश मापासाठी एस आर छेदस्थानी एएस हे या 45 अंश मापाच्या कोनाचं टॅन गुणोत्तर वापरून पुन्हा एएस काढता येईल. तर पाहूत काय करता येईल. त्यापूर्वी आपण याचा उल्लेख करू की एपी बरोबर एसक्यू बरोबर 400 मीटर आहे. म्हणून या ठिकाणी सीएस किती मिळेल आणि क्यूआर किती मिळेल, एसआर किती मिळेल? तर सीएस बरोबर एक्स उणे 400 मिळेल आणि एसआर काय मिळेल? एक्स अधिक 400 मिळेल. त्यानंतर आपण एका एका त्रिकोणाचा विचार करू. आता या ठिकाणी हे जे कोन आहेत 30 अंश मापाचा 45 अंश मापाचा त्याचा उल्लेख या ठिकाणी केला नाही केला तरी काही अडचण नाही. आपण आता एका एका त्रिकोणाचा विचार करू. तर सुरुवातीला आपण काटकोन त्रिकोण एएससी मध्ये या एएससी या काटकोन त्रिकोणामध्ये टॅन 30 काय लिहिता येईल? तर सीएस छेदस्थानी एएस किंवा आपण याला टॅन गुणोत्तर वापरण्याच्या ऐवजी क्वाट गुणोत्तर वापरलं तरी चालेल. एएस छेदस्थानी सीएस बरोबर क्वाट 30 असं लिहू शकतो आपण. लगतची बाजू छेदस्थानी समोरील बाजू म्हणजेच या सीएएस कोणाचं कोणतं गुणोत्तर असेल? क्वाट गुणोत्तर असेल किंवा क्वाट 30 असेल. या ठिकाणी माहिती क्वाट 30 ची किंमत काय आहे? वर्गमुळात 3 आहे. सीएस ची किंमत या ठिकाणी आपण काढलेली एक्स उणे 400. मग या किमती ठेवून आपण एएस ची किंमत जर काढली तर ती काय मिळेल? एएस बरोबर एक्स उणे 400 गुणिले वर्गमुळात 3. ठीक आहे. त्याच पद्धतीनं आता आपण एएसआर या त्रिकोणाचा विचार करू आणि या त्रिकोणावरून एएसची किंमत काय मिळेल? तर पहा, या ठिकाणी काटकोन त्रिकोण एएसआर मध्ये जर आपण एएसआरचं निरीक्षण केलं तर हा कोन 45 अंशाचा दिलेला आहे. एस ए आर हा 45 अंशाचा कोन आहे. याचा अर्थ एस आर ए हा सुद्धा कोन 45 अंश मापाचा असेल आणि तो समद्विभुज काटकोन त्रिकोण तयार होईल. म्हणून एस आर जेवढा असेल तेवढंच एएस मिळेल दुसऱ्या त्रिकोणावरून. म्हणून या ठिकाणी आपण लिहू की एएस बरोबर एस आर बरोबर एक्स अधिक 400. कारण या ठिकाणी एस आर ची किंमत आपण काढून घेतलेली आहे एक्स अधिक 400. पहा, पहिल्या त्रिकोणाचा विचार केला तर एएस ची किंमत एक्स उणे 400 गुणिले वर्गमुळात 3 आणि दुसऱ्या त्रिकोणाचा विचार केला एएसआरचा तर एएस ची किंमत आपल्याला मिळते एक्स अधिक 400. या ठिकाणी दुसऱ्या त्रिकोणासाठी तुम्ही टॅन 45 किंवा क्वाट 45
असंही घेतलं असतं तरी किंमत हीच मिळत होती, कारण टॅन 45 किंवा कॉट 45 ची किंमत 1 येते. आता समीकरण 1 आणि 2 वरून काय सांगता येईल? मग x अधिक 400 आणि x उणे 400 वर्गमुळात 3 हे दोन्ही किमती कशा असतील? समान असतील. समीकरण 1 आणि 2 वरून आपण लिहू शकतो x उणे 400 वर्गमुळात 3 बरोबर x अधिक 400. पहा, या उदाहरणामधला हाच सर्वात विचार करण्यासारखा भाग आहे. आता यापुढे उदाहरण कसं सोडवायचं? तर हे समीकरण सोडवून तुम्ही x ची किंमत काढू शकता. आपण x ची पदं एका बाजूला, स्थिर पदं एका बाजूला घेतले आणि त्यामधून एका बाजूमधून x सामायिक काढली, दुसऱ्या बाजूमधून 400 सामायिक काढलं तर समीकरण असं मिळेल. आणि x ची किंमत काय मिळेल? 400 कंसात वर्गमुळात 3 अधिक 1 छेदस्थानी वर्गमुळात 3 उणे 1. आता या पुढचा मी तुम्हाला भाग सांगणार नाही, कारण हे आपण अशा पद्धतीचं या ठिकाणी करणीवरील क्रिया हे 9वी करणी प्रकरणामध्ये पाहिलं होतं. छेदाचं परिमेयीकरण करणे आणि त्याला संक्षिप्त रूप देणे. आणि याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर x ची किंमत काय मिळेल? तर x ची किंमत आपल्याला मिळेल 1492. हे करून पहा तुम्ही. आणि किंमत किती येते ते पहा, 1492. म्हणजे या ठिकाणी x ची किंमत मिळाली म्हणजे त्या ढगाची उंची मिळाली 1492 मीटर. म्हणून तो ढग त्या सरोवराच्या पृष्ठभागापासून किती उंचीवर असेल? 1492 मीटर उंचीवर असेल. तर पहा, आणखी एक वेळा मी तुम्हाला या ठिकाणी उल्लेख करायलोय की हा जो भाग आहे कॅल्क्युलेशनचा किंवा आकडेमोडीचा, तो तुम्ही प्रत्यक्ष करून पहा आणि उत्तर मिळवा. तुम्हाला ही संकल्पना फक्त लक्षात येणं गरजेचं आहे की आपणाला या उदाहरणामध्ये ढगाची उंची काढण्यासाठी काय काय करावं लागेल, कोणत्या त्रिकोणाचा विचार करावा लागेल, आकृती कशी काढावी लागेल. आणि हा पुढचा जो काय आकडेमोडीचा भाग आहे हा भाग तुम्हाला यापूर्वीच झालेला आहे किंवा तुम्हाला करता येतो असे गृहीत धरून या ठिकाणी मी थेट उत्तर या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं कोणतंही आव्हानात्मक उदाहरण असेल तर थोडा विचार केल्यानंतर आपण ते उदाहरण सोडवू शकतो. धन्यवाद.